तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांमध्ये जबरदस्त असा ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे। तो म्हणजे आता वल्लरी मामी जी आहे तिने आजीला सुद्धा यावेळेस आपल्या कटकारस्थानामध्ये सहभागी करून घेतलेला आहे आणि कशा पद्धतीने आता वल्लरी मामी, आजी आणि लावण्या तिघीजणी मिळून हा कट रचतात तर आता आपण जाणून घेऊया सविस्तर। इथे ईश्वरी, अर्णव आणि मामा अंजली हे चौघं बोलत असताना आकाश त्या ठिकाणी आलेला असतो आणि आकाश ओरडत येतो, दादा दादा। त्यावर अर्णव उठून पटकन उभा राहतो तर आकाश हा म्हणत असतो, दादा अरे हे बघ काय, आपला जो साड्यांचा माल घेऊन जाणारा ट्रक होता तो नदीत कोसळलाय। त्याबरोबर अर्णव म्हणतो, व्हॉट? त्यावर तो सांगत असतो, हो दादा, अरे हा आपला जो ट्रक आहे तो साताऱ्याला माल घेऊन चालला होता। साताऱ्यावरून तो पुढे एका ठिकाणी सुद्धा माल देणार होता, पण सगळाच्या सगळा ट्रक पाण्यामध्ये पलटी झाला आहे। आपलं खूप मोठं नुकसान झालं आहे दादा, लाखो रुपयांमध्ये नुकसान मोजावं लागणार आहे। त्याबरोबर अर्णव आता विचार करत असतो हे सगळं कसं झालं। तर आता वल्लरीला मात्र हे सर्व ऐकल्यावर खूपच जास्त आनंद झालेला असतो, पण आता खोटं खोटं का होईना आपण दुःख तर व्यक्त करायलाच हवं। मग ती म्हणते, काय? अरे 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 माझ्या कर्मा देवा, बघ 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 अर्णव काय झालं ते बघ। त्या दिवशी कापूर हाताला जळून तुला लागलं तर मी म्हणत होते अपशकुन झाला अपशकुन झाला, तर तू म्हणत होतास ना मला अपशकुन वगैरे काही नाही म्हणून मामी। मग आता बघ, आता देवीने स्पष्टपणे संकेतच दिला एवढं मोठं नुकसान करून आपला। आजपर्यंत तू इतकी वर्ष कंपनी चालवत आला आहेस, आता जवळपास 5-6 वर्ष तरी झालीच, कधी लॉस झाला आहे का तुझा इतका? कधी नुकसान झालं आहे का तुझं तुझ्या व्यवसायात? नाही। सुरुवातीच्या काळात नफा तोटा हा सगळ्यांना होतोच, पण त्यानंतर तुला कधीही झालं नाही। या मुलीशी लग्न केलंस आणि तेव्हापासून तुझ्या आयुष्याला ही अशी ग्रहण लागल्यासारखी गोष्ट सुरू झाली आहे। त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, मामी प्लीज, हे सगळं बोलण्याची ही वेळ नाही आहे। आकाश गाडी काढ, आपल्याला ताबडतोब ऑफिसला गेलं पाहिजे, नक्की काय घडलंय काय नाही घडलंय सर्व आपल्याला अपडेट घेतले पाहिजेत। आकाश म्हणतो, हो दादा मी लगेच गाडी काढतो। आकाश पुढे जातो तर अर्णव खायला त्याने चम्मच उचललेला असतो, तो चम्मच त्याने तसाच ठेवलेला असतो आणि तो बाहेर निघालेला असतो। तर ईश्वरी आता मागून अर्णवला म्हणत असते, थांबा, असं खाता खाता उठून जाऊ नये, कमीत कमी जे ताट खायला वाढून घेतलंय त्यातला एक घास तरी खाऊन जा। त्याबरोबर अर्णव म्हणत असतो, तुला कळतंय तू काय म्हणते असते? लाखो रुपयांमध्ये नुकसान झालं आहे माझं आणि तुला खाण्याचं पडलं आहे। त्यावर ईश्वरी म्हणते, जीवापेक्षा लाखो रुपये महत्त्वाचे नसतील। त्यावर अर्णव हा शट अप, उगाचच्या उगाच फालतू बडबड करू नकोस, तुला माहिती आहे का एका बिझनेसमॅनसाठी एवढं मोठं नुकसान म्हणजे किती मोठा तोटा येते, असं म्हणत आता तिकडनं जात असतो। ईश्वरी खरं तर मागून त्याला सांगत असते की नको असं करू, खाता खाता ताटावरून उठून गेलेलं चांगलं नसतं, खाऊन जा 1-2 घास तरी कमीत कमी त्या ताटातले। पण अर्णव मात्र ईश्वरीचं काहीच ऐकत नाही। ईश्वरी अगदी अर्णवच्या मागे दारापर्यंत धावत जाते, पण अर्णव थांबत नाही, तो तिकडनं निघून जातो। तर आता इथे आजी ही सुद्धा ईश्वरीलाच दोष देते। ती म्हणत असते की या मुलीशी लग्न केलं माझ्या मुलाने, तो तेव्हापासून त्याच्या आयुष्याला जसं काही ग्रहण लागलं आहे, नुसतं नुकसान नुकसान आणि नुकसानच। बिझनेसमध्ये झालेला तोटा सांभाळून घेतलाही जाऊ शकतो, तो भरूनही काढता येऊ शकतो, पण जर आज उद्या जाऊन माझ्या नातवाच्या जीवाला काही धोका झाला तर हे माझं जगातलं केवढं मोठं नुकसान होईल आणि या नुकसानाची कोणी भरपाई देऊ शकणार आहे का मला? ईश्वरी बोल ना, गप्प का आहेस? ए मुली, तुझ्यामुळे घडतं हे सगळं। अगं आज फक्त माझ्या नातवाच्या व्यवसायावरती तुझ्यामुळे गदा आली आहे, उद्या जर त्याच्या जीवावर काही बरं वाईट बेतलं तर मी काय करू? बोल, आहे का तुझ्याकडे माझ्या प्रश्नाचं उत्तर? मी माझ्या मुलीला वचन दिलेलं आहे की तिच्या मुलांची काळजी मी व्यवस्थित घेईन आणि मी माझ्या नातीचं सगळं व्यवस्थित सुख भलं बघून तिला लग्न करून दिलीसुद्धा, पण तू माझ्या नातवाच्या आयुष्यात आलीस आणि आता माझ्या नातवाच्या आयुष्याची फक्त राख रांगोळी आणि राख रांगोळीच होती आहे। त्याबरोबर ईश्वरी आजीला म्हणत असते, आजी अहो असं नका बोलू, या सगळ्यात माझा काय दोष आहे? अहो मला पण आत्ताच कळतं आहे ना तुमच्याबरोबर बिझनेसमध्ये लॉस झालेला। आणि मग ईश्वरी रडत तिकडनं वरती निघून जाते। तर आता इकडे अर्णव आणि आकाश हे दोघंजणं ऑफिसमध्ये पोहोचलेले असतात। अर्णव ताबडतोब जेवढे कोणी रिसेप्शनिस्ट असतात तेवढ्या सगळ्यांना स्वतःकडे केबिनमध्ये बोलवून घेतो आणि विचारत असतो की हे सगळं कसं काय घडलं, कसं झालं, तुम्हाला माहीत नाही आहे का? तो ड्रायव्हर कोण होता, त्याच्याबरोबर माल पोच करायला गेलेला माणूस दुसरा कोण होता? तर इथे ईश्वरी ही आता गणूबाप्पासमोर आलेली असते आणि गणूबाप्पाला हात जोडून ती प्रार्थना करत असते, म्हणत असते की बाप्पा माझ्याच बाबतीत तू हे सगळं का घडवतोस? माझा काय दोष आहे? लहान असताना माझे आईबाबा माझ्यापासून हिरावून घेतलेस, मग आईबाबांनी त्यांची जागा घेतली, त्यांनी मला अगदी स्वतःच्या सख्ख्या मुलीपेक्षा जास्तही प्रेम केलं, लहानाचं मोठं केलं,
माझ्या लग्नाचं एवढं सुंदर स्वप्न त्यांनी पाहिलं होतं राकेशजींबरोबर, तेही तू मोडलंस आणि माझं लग्न अर्णव सरांबरोबर लावलंस. माझ्या नशिबाचे भोग मी भोगतच होते त्यांच्याबरोबर लग्न झाल्यामुळे, तर तू त्यांच्याही आयुष्याला आता माझ्यामुळे ग्रहण लावतोयस, त्यांच्याही आयुष्यात माझ्यामुळे राखरांगोळी होत चालली आहे. त्याबरोबर अर्णव आता घरी आलेला असतो आणि त्याने ईश्वरीचे हे शब्द ऐकलेले असतात. तर आता अर्णव हा ईश्वरीला समजवायला जाणार इतक्यात अंजली तिकडे येते आणि अंजली आता अर्णवला विचारायला लागते, चिंटू ऑफिसमध्ये गेला होतास, मग तुला तिकडे काही माहिती मिळाली का? काय घडलं होतं तिकडे? सांग ना रे, लवकर बोल. आणि तिथे काही माणसांना बरं वाईट झालं नाही ना? मालाचं किती नुकसान झालं आपल्या? सर्व माल वायाच जाईल का? काही पर्याय करता येणार नाही का? माल काहीच सुका राहिलेला नाही आहे का आपला? त्या साड्यांचं ड्रायक्लिनिंग वगैरे काही करून आपल्याला साड्या परत घेता येतील का? कमीत कमी थोड्या कमी किमतीत तरी त्या साड्या जातील का वगैरे आता प्रश्न अंजली विचारत असते. कारण अंजलीला माहीत आहे एवढा मोठा लॉस बिझनेसमध्ये अर्णवला सहन होणार नाही आणि अर्णवला कधीच लॉस झालेला आवडत नाही. तर आता ती त्याला म्हणत असते की हे बघ, फायदा तोटा हे सगळं व्यवसाय म्हटलं की आलंच. उगाचच्या उगाच तू जास्त प्रेशर घेऊ नकोस. मला खात्री आहे सगळं काही आपलं व्यवस्थित होईल. खरंच तू माझ्यावरती विश्वास ठेवतोस ना? तुझा ताईवर विश्वास आहे ना? हां अर्णव, अरे काही बोलत का नाही आहेस तू? काहीतरी बोल ना. तू काही बोलला नाहीस तर मला कसं कळेल नेमकं तिकडे काय घडलं आहे ते? खूप जास्त पैशांचं नुकसान झालं आहे का आपलं? किती रुपयांचं नुकसान झालं आहे? काहीतरी बोल. कुठल्या साड्या होत्या त्या? कुठे जाणार होता तो माल? जर तो माल वेळेवर गेला नाही तर तिकडे काय घडेल? अरे काहीतरी बोल ना चिंटू. पोलीस कंप्लेंट केलीस का? बोल ना, काही घडलं आहे का तिकडे? त्याबरोबर आता मामा म्हणत असतो की नाही अंजली, पोलीस कंप्लेंट करून उपयोग होणार नाही. कारण पोलिसात कंप्लेंट जरी केली तरीसुद्धा गाडीचा अपघात झाला आहे म्हणून पोलीससुद्धा ही केस सोडून देतील. पोलीस कंप्लेंट करून आपल्याला काहीही मिळवता येणार नाही आहे. त्यामुळे उगाच आपला वेळ फक्त वाया जाईल. आकाश कुठे आहे? आकाशला फोन करतो, बघतो काय करायचं ते, असं आता मामा म्हणायला लागतो. तर इकडे वल्लरी मामीला आनंद होत असतो आतल्या आत मनात आणि ती म्हणत असते की तुम्ही कितीही काहीही प्रयत्न करा तरीसुद्धा तुम्ही हे कधीच शोधू नाही शकणार की हे सगळं कोणी घडवून आणलं. कारण या सगळ्याच्या मागे मास्टर माइंड हात आहे वल्लरीचा. आणि वल्लरी जिथे जिथे असते तिथे तिथे गुपितच कायम राहतात असंही ती पुढे म्हणते. आणि पुढे म्हणत असते की पण यावेळेस जरी हे गुपित पुढे सगळ्यांच्या समोर आलं तरी मला काहीच फरक पडत नाही. कारण यावेळेस ओल्ड लेडीसुद्धा या गुपितामध्ये सहभागी आहे. अर्णवला ज्यावेळेस कळेल की हे सगळं त्याच्या सख्ख्या आजीनेच, त्याच्या लाडक्या आजीनेच घडवून आणलेलं आहे, त्यावेळेस त्याला खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसेल. आणि जरी अर्णवचा तोटा झाला तरी मी मात्र फायद्याचंच असणार आहे. मला कुठूनच भीती नाही आहे ह्यावेळेस, असा विचार ती करत असते. आणि मग लगेचच तिला आठवायला लागतं की कशा पद्धतीने तिने आजीला मॅनिप्युलेट केलं होतं. आजीला ती म्हणाली होती की बघा आई, अहो आपल्याला असं गप्प बसून चालणार नाही. नाही मला मान्य आहे मी जो मार्ग सांगते आहे तो थोडासा चुकीचा आणि वाकडा मार्ग आहे, पण आपल्या अर्णवपेक्षा काहीही दुसरं महत्त्वाचं नाही आहे आपल्याला. आपण व्यवसायातला तोटा सहन करू शकतो, पण आपल्या अर्णवच्या बाकीच्या कुठल्याही गोष्टीतला तोटा, त्याच्या जीवावरचा तोटा आपल्याला सहन होणार नाही. आणि मला तर नाहीच सहन होणार माझ्या मुलाच्या जीवाला काही बरं वाईट झालेलं. आता मुद्दामून वल्लरी अर्णवला स्वतःचा मुलगा म्हणवून घेते. तर आता इथे आकाशने पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवलेली असते आणि त्याने अशी तक्रार नोंदवलेली असते की आमचा मालाचा अख्खाच्या अख्खा ट्रक हा नदीमध्ये उलटा झालेला आहे. त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचा धोका नसून आमचा माल अगदी दर आठवड्याला तिकडे शिफ्ट होतच असतो. आणि माल तर पलटी झाला पण ड्रायव्हर आणि ड्रायव्हरबरोबर जो एक माणूस नेहमीचा असतो ते दोघंही गायब आहेत. त्याबरोबर मग आता पोलीस हे तपासाला सुरुवात करतात. तर आकाश त्यांना सांगतो तपास हा तातडीने झाला पाहिजे. आता अर्थात आकाशच्याही शब्दाला खूप वजन आहे, कारण आकाशसुद्धा सात्विक फॅशनमध्ये कामाला आहे आणि तोसुद्धा चांगल्या पोझिशनवरती कामाला आहे. त्यामुळे त्याचंसुद्धा मार्केटमध्ये चांगलं रेप्युटेशन आहे, त्याच्या शब्दालासुद्धा खूप वजन आहे. आता आकाशने या सर्व गोष्टीबद्दल अर्णवला अजिबातच पूर्वकल्पना दिलेली नसते की त्याने पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली आहे. मग आता आकाशच्या सांगण्यावरून पोलिसांनी त्या क्लीनरला आणि त्या ड्रायव्हरला पकडून आणलेलं असतं. आणि मग आता अर्णवपर्यंत ही गोष्ट पोहोचते. अर्णव म्हणतो काय
हे सगळं कुणीतरी मुद्दाम घडवून आणलं होतं. त्यावर आकाश म्हणत असतो, दादा आपल्याला पोलीस स्टेशनला गेलं पाहिजे. मग आता अर्णव म्हणतो, तू पुढे हो, मी येतो. आणि मग तो पहिला ईश्वरीकडे येतो आणि ईश्वरीला सांगतो, आत्ता जे देवासमोर उभं राहून बोलत होतीस तसं फालतू बरळू नकोस पुन्हा, तुझ्यामुळे काहीही झालेलं नाही आहे, कळलं तुला. त्यावर ईश्वरी म्हणत असते, मग कोणामुळे झालं आहे, तुम्हाला काय माहिती आहे ते सांगा मला. अर्णव म्हणतो, पोलिसांनी ड्रायव्हरला आणि क्लीनरला पकडलं आहे, कोणामुळे झालं आहे तेच बघायला चाललो आहे पोलीस स्टेशनला. तर आता इथे आकाश हा पोलिसांना विचारत असतो की साहेब कुठे आहेत आमचे ड्रायव्हर आणि क्लीनर, मला भेटायचं आहे त्यांना. त्याबरोबर आकाश समोर आणून त्या माणसानं उभं केलेलं असतं. आकाश त्यांना विचारत असतो, तुम्ही दोघंजण जिवंत वाचला, तुमच्या साधा अंगाला खरचटलं नाही आहे किंवा अंगावरच्या कपड्यांना माती लागलेली नाही आहे आणि एवढा लाखो रुपयाचा माल पाण्यामध्ये बुडलाच कसा. त्याबरोबर अर्णवसुद्धा त्यांना जाब विचारतो. आता ते दोघंजणं काहीच उत्तर देत नसतात. मग अर्णव पोलिसांना सांगतो, यांना कुठून काढा. पोलीस कुठून काढतात. त्याबरोबर अर्ध्या तासात दोघंजणं खरं बोलतात. मग आता अर्णव हा घरी आलेला असतो. ईश्वरी अर्णवच्या रस्त्यालाच डोळे लावून बसलेली असते. अर्णव घरी आल्याबरोबर आता तो ईश्वरीला म्हणत असतो, प्रश्नाचं उत्तर हवं होतं ना तुझ्या, उत्तर घेऊन आलो आहे बरोबर. ड्रायव्हर आणि क्लीनरने मुद्दामून जाणून बुजून गाडी पाण्यात टाकली. त्यावर ईश्वरी म्हणते, काय ड्रायव्हर आणि क्लीनरने, पण हे सगळं त्यांनी का केलं, हे सगळं करून त्यांना काय मिळालं. अर्णव म्हणतो, सांगतोय ना, ते पण सांगतोय. त्यांना हे सगळं कोणी सांगितलं, का सांगितलं हे तर त्यांनासुद्धा माहीत नाही आहे. पण कोणीतरी निनावी फोन केला होता त्यांना आणि त्यांच्या बँक अकाउंटमध्ये 3 लाख रुपये त्या दिवसाचे जमा केले होते आणि सांगितलं होतं की आपली गाडी पाण्यामध्ये ढकलून द्या आणि तुम्ही दोघं जण अंडरग्राऊंड व्हा. आणि ठरल्याप्रमाणे ते दोघं अंडरग्राऊंड झालेसुद्धा होते. पण आकाशने बुद्धी वापरली आणि ताबडतोब त्याने पोलिसांना इन्फॉर्म केलं. त्यामुळे ते दोघं लवकर लांब कुठे पडण्याच्या आतच पोलिसांनी त्यांना पकडून काढलं आणि माझ्यासमोर हजर केलं. त्याबरोबर इशू म्हणते, आणि त्यांनी लगेच सगळं कबूल केलं, ह्याच्यात तुम्हाला काही खोट नाही वाटत. त्यावर आकाश म्हणतो, लगेच कसं कोणी कबूल करेल. ईश्वरी, त्यांना कबूल करून घेण्यासाठी मी पोलिसांना सांगितलं की त्यांना कुठून काढा. पोलिसांनी बडवल्याच्या नंतर ते दोघं खरं बोलले. आता तरी पटतंय ना की या सर्वामध्ये तुझी काही चूक नव्हती म्हणून, की अजूनही तुला हेच वाटतंय की हे सगळं तुझ्यामुळे घडलं आहे म्हणून. हे बघ, तू माझी बायको आहेस आणि तूच माझी बायको राहशील. मग माझ्या आयुष्यात काहीही प्रॉब्लेम्स आले तरी तू माझ्यासोबत असशील आणि माझ्या आयुष्यात सुखाचे क्षण असतील तरीही मी तुझ्याबरोबर असेल. कळतं आहे ना तुला. ईश्वरी म्हणत असते, अहो पण तेच म्हणजे मला. त्याबरोबर अर्णव म्हणतो, तुला जो प्रश्न पडला आहे तोच मलासुद्धा पडला आहे. हे सगळं कोणी केलं, का केलं, हे सगळं तर मला शोधून काढायचंच आहे आणि मी ते काढेनच. त्यावर ईश्वरी म्हणते, तुमच्या अपोनेंटमध्ये कोणी आहे का. अर्णव म्हणतो, ASRचे बिझनेसमध्ये आणि मार्केटमध्ये खूप शत्रू आहेत. आता त्यांच्यापैकी हे सगळं नक्की कोणी केलं आहे हे शोधून काढणं खूप अवघड आहे. त्यावर ईश्वरी म्हणते, नेहमी वाईट वागत असतं ना सगळ्यांबरोबर, म्हणून होतात तुमचे शत्रू. त्यावर अर्णव म्हणतो, वाईट वागण्याचा आणि बिझनेसमध्ये शत्रू होण्याचा काय संबंध. मी चांगलं काम करतो, माझी कंपनी चांगलं ग्रोथ करते, म्हणून लोक जळतात माझ्यावर, माझ्या कंपनीवर, आणि म्हणून लोक मला अशा पद्धतीने त्रास देण्याचा प्रयत्न करतात. यू गॉट इट. त्याबरोबर इशू म्हणत असते, अहो पण मग पुढे काय करायचं, ॲक्शन काय घ्यायची आपण लीगल. त्यावर अर्णव म्हणत असतो, लीगल ॲक्शन तर घेऊच ना. शोधून काढायच्या की 3 लाख रुपये आपल्या कामगारांच्या अकाउंटवरती आले कुठून, कारण त्यांचे सॅलरी अकाउंट आहेत. त्यामुळे मला ताबडतोब त्यांच्या अकाउंटच्या डिटेल्स मिळू शकतात आणि मग त्यांच्या अकाउंटमध्ये ज्या बँक अकाउंटवरून पैसे आले ते बँक अकाउंट कोणाचं आहे हे शोधून काढायचं. मग ते बँक अकाउंट कोणाच्या नावावर आहे हे कळल्यावर कोण ओनर आहे हे समजेल आणि मग आपल्याला सर्व माहिती मिळून जाईल. इशू म्हणत असते, ये सब इतना आसानी से हो जाएगा. अर्णव म्हणत असतो, सर्व गोष्टी सोप्या नसतात. इंदोरला जाऊन जिलबी तळण्या इतक्या काही गोष्टी सोप्या कराव्या लागतात. आणि फॉर युअर काइंड इन्फॉर्मेशन, ASRसाठी काहीच अवघड नाही आहे, कळलं ना. त्यावर ईश्वरी म्हणत असते, मग ASR काढा लवकर शोधून, एवढं मोठं सगळं कोणी रामायण घडवून आणलं आहे ते, आणि आजीना जाऊन सांगा की हे सगळं माझ्यामुळे नाही घडलेलं, मी नाही राहू शकत या घरात. अहो आजीनं सतत वाटत असतं की माझ्यामुळे तुमच्या जानला धोका आहे, माझ्यामुळे तुमच्या जानला धोका आहे. सांगा ना, माझा या सगळ्यात काय दोष आहे. तुम्ही स्वतःहून माझ्या गळ्यात मंगळसूत्र घातलं, स्वतःहून माझ्याशी लग्न केलं आणि मला या घरात आणलं ना. मग तरीही प्रत्येक वेळेस मी का ऐकून घ्यायचं. माझ्यामुळे धोका आहे, माझ्यामुळे घडतं. बोला ना, मी सांगितलं होतं का त्या दोघांना की जा आणि आपला ट्रक पाण्यात घाला म्हणून. त्यावर अर्णव म्हणतो, आपला. त्यावर इशू म्हणते, तुमचा माल पाण्यात सांडवा असं मी सांगितलं होतं का त्यांना. नव्हतं ना.
त्यांनी मुद्दामून इतर कोणाच्या तरी सांगण्यावरून पैशांसाठी हे सगळं केलं. मग या सगळ्यात माझा दोष काय? अर्णव म्हणतो शांत हो, चिडू नकोस, त्रास होईल तुला. तर आता इथे मामा म्हणत असतो अजून ह्या दोघांचा पत्त्या कसा नाही आहे, या अर्णवला आणि आकाशला काही कळतं का नाही, अजून घरी यायला कळायला नको का यांना. आकाश आता मामा विचार करत असतो आणि तो आकाशला कॉल करतो आणि म्हणतो आकाश अरे कुठे आहेस तू, तुला कळतं का नाही काही, घरी काही कळवायला हवं की नको. त्याबरोबर आकाश त्याला सांगतो डॅड दादा घरीच आलेला आहे, तो तुमच्याबरोबर बोलेल, तो तुम्हाला सर्व सांगेल. मी अजूनही पोलीस स्टेशनमध्येच आहे, काही लीगल प्रोसिजर कंप्लीट करायचे आहेत म्हणून इथेच थांबलो. त्याबरोबर आता अर्णव आणि ईश्वरी तिकडे येतात आणि मग आता ते दोघंजणं मामाला, अंजलीला, वल्लरीला आणि आजीला सगळ्यांना सांगत असतात की काय घडलं होतं. अर्णव सांगायला सुरुवात करतो ॲक्च्युली आपला माल सकाळी 7 वाजता इथून निघाला होता. 9:30-10च्या नंतर तो माल तिथे पोहोचणार होता असं ठरलं होतं. त्यावर मामा म्हणतो 9:30-10 वाजेपर्यंत माल साताऱ्यात पोहोचला असता. त्याबरोबर अर्णव सांगतो नाही मामा, आपला जो दुसरा स्टॉप होता तिथे पोहोचला असता, पण त्याच्या अगोदर काही अंतरावर एक नदी आहे, त्या नदीच्या तिथे आपले जे ड्रायव्हर आणि क्लीनर आहेत ते पाणी वगैरे पिण्यासाठी थांबले होते असं त्यांचं म्हणणं आहे. पण तिथेच बरोबर तिथे कोणीतरी 2 माणसांनी येऊन त्यांना त्रास दिला आणि त्यांच्या बँक अकाउंटवरती 3-3 लाख रुपये पाठवलेत असं त्यांना सांगितलं. त्यांना मेसेज आले होते त्यांच्या बँकेत एवढे पैसे आल्याचं, म्हणून मग त्यांनी हे सगळं केलं असं त्यांनी सांगितलं. आता हे सगळं त्यांनी कुणाच्या सांगण्यावरून आणि का केलं आहे हे शोधण्याचं काम सुरू आहे. लवकरात लवकर आपलं नुकसान कोणी केलं आहे आणि हे सगळं का झालं आहे, कोणामुळे झालं आहे हे सगळं आपल्याला कळून जाईल. आणि आजी या सगळ्यात मिस इंदौरची काहीसुद्धा चूक नाही आहे हे आता इथे क्लिअर झालं. आणि जर पुन्हा कोणी मिस इंदौरला फुकट नको त्या गोष्टींसाठी ब्लेम करत गेलं ना तर मग मात्र मी हे टॉलरेट करणार नाही. माझी बायको प्रत्येक वेळेस काही उत्तर देत नाही याचा अर्थ असा होत नाही की तिला वाईट वाटत नाही, तिलासुद्धा वाईट वाटतं. आणि त्यामुळे आता पुन्हा जर माझ्या बायकोवरती बिनबुडाचे नको तेवढे आरोप करण्यात आले तर मग मी मात्र या घरात राहणार नाही म्हणजे नाही, आणि हा माझा नक्की निर्णय आहे. त्याबरोबर आजी म्हणते मी नाही बोलणार यापुढे तुझ्या बायकोला काही, पण उगाच तू असं काहीतरी बोलू नकोस. तर अंजली म्हणत असते चिंटू अरे लवकरात लवकर शोधून काढ ना मग हे सगळं कोणी केलं आहे ते आणि का केलं आहे ते. अरे आज त्यांनी फक्त आपल्या मालाची गाडी बुडवली आहे, उद्या पुढे जाऊन जर त्यांनी तुझ्या किंवा आकाशच्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर मला तुम्हा दोघांची खूप काळजी वाटते. त्यावर अर्णव म्हणत असतो ताई तू काळजी करू नको, आकाश आणि मी सध्या दोघंही सेफ्टी बाळगू आणि लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा छडासुद्धा लावू. तर इकडे आता आजीने हे सगळं केलेलं असतं, आजीला माहीत असतं या सर्व गोष्टी, कारण आजी, वल्लरी आणि लावण्या ह्या तिघींनी मिळूनच हा कांड उपसलेला असतो. लावण्याने त्या दोघांच्याही अकाउंटवरती पैसे ट्रान्सफर केलेले असतात आणि तिच्याच गुंडांना सांगितलेलं असतं त्या दोघांना धमकवायला सुद्धा. तर वल्लरी मामीने घरामध्ये ईश्वरीच्या बाबतीत नुसता काहूर उठवलेला असतो की ईश्वरीशी लग्न केलं म्हणून हे सगळं झालं, ईश्वरीशी लग्न केलं म्हणून हे सगळं झालं. तर दुसरीकडे आता इथे आजीने सुद्धा ईश्वरीला सर्व गोष्टीचा दोष दिलेला असतो. त्यांना वाटलेलं असतं की ईश्वरीला जर आपण असं सतत ब्लेम करत राहिलो, सतत असं उगाचच्या उगाच बोलत राहिलो तर मग ईश्वरी आपोआप स्वतःहूनच घर सोडून जाईल. पण तसं मात्र अर्णव काहीच होऊ देत नाही आहे हे आजीच्या लक्षात येताच आजीला असं वाटतं की सगळं आपल्या अंगलट येईल आणि आजी अर्णवला शब्द देऊन बसते की यापुढे मी तुझ्या बायकोला काहीही बोलणार नाही, पण तू घरातून जाण्या वगैरेचं बोलू नकोस. तर वल्लरी मामी म्हणायला लागते की हे आत्तापुरतंच झालं, आत्तापुरतं कळलं की हे सगळं काही याच्या बायकोमुळे झालेलं नाही आहे ते, पण पुढे जाऊन जर काही याच्या बायकोमुळे घडलं तर आपण काय करणार आहोत सांगा ना, आहे का काही उत्तर. अर्णव अरे बोल, तुझी काळजी वाटते म्हणून तुझ्या काळजीपोटीच मी फक्त सगळं काही बोलत असते ना. मग तुला वाटतं रे वल्लरी मामी अशीच बडबडते, पण मामीला सुद्धा तुझी काळजी आहेच. तुझी आई गेल्यानंतर मी तुझ्यावर आईसारखंच प्रेम केलं आहे. त्यावर लगेचच अंजली म्हणते बरं पुरे झालं हे सगळं, उगाचच्या उगाच आता या विषयावरती आणखीन आपल्या घरात चर्चा नको. चिंटू तू आकाशलासुद्धा फोन कर आणि त्यालासुद्धा सांग की लवकर घरी ये, फार वेळ आता बाहेर थांबू नकोस. पोलीस त्यांच्या पद्धतीने त्यांचं काम करतीलच आणि त्या दोघांना पोलिसांच्या ताब्यातच राहू दे जोपर्यंत ते सगळं खरं बोलत नाही तोपर्यंत तरी किमान. त्यावर अर्णव म्हणत असतो हो ताई, मी सर्व गोष्टींची पूर्वकाळजी घेतली, उलट तू, आजी, मामी, मामा, मिस इंदौर तुम्ही सगळ्यांनीसुद्धा काळजी घ्या. त्याबरोबर इथे आता ईश्वरीलासुद्धा अर्णवच्या जीवाची काळजी वाटायला लागते. आज थोडक्यावर निभावलं, उद्या जर अर्णवच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर
काहीही झालं तरी अर्णवला काही होता कामा नये यासाठी आता ईश्वरीसुद्धा देवाजवळ प्रार्थना करत असते। त्याबरोबर हा व्हिडिओ इथेच संपतो। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद हा अगदी उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, आजच्या पुरते इथेच थांबूया। पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा बाय बाय, धन्यवाद, टेक केअर ऑल ऑफ यू।